हॅलो फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. कसे आहात? मजेत ना? मजेतच असायला हवं. तर बघा, आज होते अंशला सुट्टी आणि अंशचे पप्पा जाणार होते ऑफिसला. मग त्यांचं सगळं आवरून दिलं आणि सकाळपासूनचे काही ब्लॉग मी बनवले नाही, कारण आज आम्हाला जायचं होतं बाहेर. तर बाहेर कुठं हे तुम्हाला पुढे समजेलच. बघा, इथून पुढे मग नंतरनं काय केलं, आम्ही सगळं आवरून वगैरे घेतलं. लवकर 11:30 वाजता जाऊया असं बाहेर घरातून निघालो. तर बघा, सगळ्या मैत्रिणी आज आम्ही जाणार आहोत कुठेतरी. मग ते तुम्हाला कळेलच पुढे. बघा, रिक्षा केली होती आणि रिक्षाने म्हटलं जावं. तर आता हे आम्ही चाललो होतो आकुर्डीला. तर तिथे जाण्यासाठी मग काय, तर 2-3 रिक्षा आम्ही चेंज करूनच गेलो, कारण आमच्यापासून डायरेक्टच अशी रिक्षा नव्हती ना, ओला लवकर काही बुक होत नव्हत्या. म्हणून मग काय केलं, रिक्षाने डायरेक्ट गेलो. तिथे गेल्यानंतर बघा, आता एवढ्या सगळ्या पाहून तुम्हाला तर समजलंच असेल आम्ही कुठेतरी गेलोच आहोत. तर बघा, आम्ही आलो होतो आकुर्डीमध्ये आयनॉक्सला का, तर आता बऱ्याच जणांना समजलं असेल की आम्ही आलो होतो पिक्चर बघायला. तर कोणता? अगं अगं सुनबाई, काय म्हणतो सासूबाई, हा पिक्चर बघायला आम्ही आलो होतो थिएटरमध्ये. तर इथे बघा, खूप छान असं पिक्चर बघण्यासाठी भरपूर जणी लेडीज आल्या होत्या. आणि इथे बघा, पिक्चर सुरू होण्या अगोदर स्वामींची मूर्ती दाखवली आणि ते खूप छान वाटलं. आणि मग काय, पिक्चर सुरू झाला. खूप छान पिक्चर होता. बघताना असं रडायला सुद्धा येत होतं, कारण आपण विचारच करत नाही सासूच्या साईडने विचार करते सून, ना सुनेच्या साईडने करते सासू विचार. तर हे असं त्याच्यावरतीच हा पिक्चर होता. आणि खरं सांगू, खूप रडायला येत होतं, खूप रडले सुद्धा. एकेकाळी सासूबाईला त्या जागी ठेवलं, एकेकाळी मम्मीला त्या ठिकाणी ठेवलं. आणि असा विचार करून खूप खूप रडायला आलं. आणि मग काय, सॉन्ग सुरू झालं शेवटी. मग थोडासा डान्स तर झालाच पाहिजे. तर बघा, मग काय, भूक लागली होती खूप जोराची. मग मारला ताव पावभाजीवरती. सगळ्यांनी छान अशी पावभाजी घेतली, मस्त असा पावभाजीचा एन्जॉय घेतला. त्यानंतरनं काय, पावभाजी झाली. मग आईस्क्रीम खायला नको म्हणून मग आईस्क्रीमसुद्धा घेतली. छान अशी आईस्क्रीम खाल्ली. असं गेला आमचा छान असा दिवस. कसा वाटला?